नमस्कार मंडळी, मी विद्या पागनीस. मसाला मंत्रा बाय विद्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत. आज आपण मशरूमची रेसिपी करणार आहोत. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. सगळ्यात पहिले मशरूम, साधारणतः 1 पाकिट मशरूम आहे, म्हणजे 200 ग्रॅम मशरूम होतील. 3 छोटे बटाटे घेतलेत, अगदी 3-4 दालचिनीचा 1 तुकडा आहे, 3-4 लवंग आहेत, 2-3 काळी मिरी आहे, छोटं तमालपत्र आहे, 1 बडी वेलची आहे आणि 1 साधी वेलची आहे. एवढं हे मसाल्याचं सामान आहे. हा किचन किंग गरम मसाला आहे, साखर, आलं लसूण पेस्ट, ओके, आणि ही फेटलेली साय. त्याच्यानंतर हा मिक्सरमधनं थोडा बारीक केलेला कांदा, टोमॅटो, कॉर्न आणि हिरवी सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची आणि लाल सिमला मिरची आणि गाजर, एवढं साहित्य ह्याला लागणार आहे. मशरूम आहेत हे खूप 3-4 पाण्यातनं स्वच्छ धुतले आणि एका कापडावर ठेवून पुसून घेतले, त्यामुळे ते कोरडे झाले. जर का खूप वेळ पाण्यात राहिले ना तर मग ते असे मऊ मऊ पडतात, म्हणून पाण्यातनं काढून कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि हे जी त्याची दांडी आहे ही काढून टाकायची. आणि तुम्हाला हवं तर मग त्याचे तुम्ही 1, 2, 3 भाग करा, 2 भाग करा, की तुम्हाला जसं त्याचे हवे असतील तसे भाग करा. हे साधारणतः सगळे मशरूम आपण असे चिरून घ्यायचे. किती सुंदर आहेत मशरूम, अगदी ताजे ताजे छान आहेत. हे असं कट करून घ्यायचे. असे मी आता सगळे कट करते. कढई तापत ठेवूयात. तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्याच्यात आपण हा खडा मसाला घालणार आहोत. दालचिनी, वेलची, मिरी आणि लवंग. थोडेसे मसाले तडतडलेत. मोहरी, हिंग, जिरे, थोडासा हिंग, आता 1 छोटा चमचा आहे आणि अजून 1 अर्धा, म्हणजे 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट. ही जरा होऊन द्यायची की मग त्याच्यावरती हा मिक्सरमधून काढलेला कांदा, कांदा छान परतला गेलाय. तर आपण त्याच्यावरती टोमॅटो टाकून घेऊया. हे परतून घेतलंय. थोडंसं त्याच्यात मीठ टाकूयात, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन होईल. आणि आपण त्याच्यावरती थोडं झाकण ठेवूयात, म्हणजे काय होईल, ते तेल जे उडतं अंगावरती आपल्याला भाजतं कधी कधी, ते भाजणार नाही. कांदा किती झालाय बघूया. बरोबर झालाय. कांदा टोमॅटो सुंदर झालेला आहे. पाणी सुटलंय त्याला कडेनी, म्हणजे तो झाला. आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊ. गरम मसाला साधारणतः अर्धा चमचा आहे. हळद अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची 1 चमचा, तिखटवाली मिरची 1 चमचा, धणे जिरेची पूड 1 चमचा आणि थोडं मीठ
मीठ टाकताना लक्षात ठेवा, आपण आधीही मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे ह्या भाजीला 2-3 वेळा थोडं थोडं मीठ जातं, त्यामुळे मग खारट व्हायची शक्यता असते. म्हणून थोडं थोडंच मीठ टाका, जेणेकरून प्रत्येक ह्याला ते लागेल. ओके, दुसऱ्या बाजूला ठेवून देऊ आणि मशरूम आणि शिमला मिरची जरा तेलामध्ये परतून घेऊया आणि मग ती डायरेक्ट आपल्याला त्याच्यात टाकता येईल. पहिले थोडे टाकूया मशरूम. थोडे परतून घ्यायचे, खूप नाही. आता शिमला मिरची परत चिमूटभर मीठ, जास्त नाही. हे परतून घेतलं ना की मग भाजी व्हायला वेळ नाही लागत, मग पटकन भाजी होते ती. आणि थोडंसं मीठ टाकून तेलावरती असं फ्राय केलं की त्याची चव पण खूप छान येते, शिजायला पण वेळ लागत नाही. थोडं बटाट्यावरती झाकण ठेवू, म्हणजे जरा वाफ येईल. जाड असतो ना, थोडा शिजायला थोडा वेळ लागतो. हे बघ, थोडा शिजलाय. आता थोडं शिमला मिरची आणि थोडं गाजर दोन्ही थोडं थोडं परतून घेऊयात परत ते पण. आणि आता गाजर, मीठ, परत गाजरावरती आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवू, म्हणजे गाजर वाफवले जातील. गाजर शिजले का बघूयात. येस, गाजरही शिजलेलं आहे, ते पण टाकूया त्याच्यात. आणि आता ही कढई इकडे घेऊया. ओके, आणि ह्या कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकून ठेवते, म्हणजे समजा आपल्याला पाणी लागलं भाज्या गरम करायला तर थोडंसं ते गरम पाणी राहतं, बाकी काही नाही. आता आपण भाज्या सगळ्या छान परतून घेऊया. काय सुंदर दिसतं ना, रंग हिरवा, पिवळा, लाल, मध्येच ते कॉर्न, बटाटा. आता हे थोडं गरम पाणी केलेलं आहे ना, ते आपण थोडं त्याच्यात टाकूयात. आणि आता ह्याला एक छान वाफ येऊन देऊ. हे शिजलं की मग त्याच्यात आपण मशरूम टाकणार आहोत.
शिजले मशरूम पण. आता शेवटची स्टेप म्हणजे साय टाकायची. घरात जी दुधावरची साय असते ती, किंवा तुम्हाला विकत क्रीम मिळतं ते, काहीही तुम्हाला जे अवेलेबल असेल ते. 4 चमचे मी टाकले. आता मी हलवून बघते. थोडी अजून लागेल. सगळी टाकून देऊयात. लक्षात घ्या, साधारणतः पोहे खायचा मोठा चमचा असतो, ते असे हे 5 ते 6 चमचे साय लागली. आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे. सुंदर. आता फक्त वरतून त्याच्यात आपण कोथिंबीर टाकायची. साय टाकली की जास्त वेळ भाजी उकळून द्यायची नाही. साय फुटण्याची शक्यता असते, म्हणून जास्त परतून घ्यायची नाही किंवा काही नाही. इतपतच परतायची. 1-2 मिनटं सगळी घ्यायची. कोथिंबीर टाकायची. बंद करायची. झाली भाजी. झकासपैकी आपला मशरूम मसाला तयार आहे. काय सुंदर दिसतोय. लाल, पिवळा, हिरवा असं छान झालेला आहे मस्तपैकी. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप 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 धन्यवाद.